नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एसडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आज आपण तलाठी भरती संदर्भात महत्त्वाची न्यूज देत आहे. विद्यार्थी मित्रो, तलाठी भरतीमध्ये सगळ्यात मोठा घोटाळा झाला आहे आणि हा घोटाळा उघड आल्यामुळे आता खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे खालचे मार्क कमी मार्क असणाऱ्या उमेदवारांची कशी संधी आहे त्या संदर्भात महत्त्वाची न्यूज आहे. विद्यार्थी मित्रो, यापूर्वी सुद्धा घोटाळे झाले होते, परंतु राज्य सरकारने उमेदवारांना आवाहन केलं होतं की तुम्ही घोटाळे उघड करा, पुरावे द्या आणि आम्ही त्यानंतर तलाठी भरती रद्द करण्यासंदर्भात काहीतरी पुरावा करू. तर विद्यार्थी मित्रो, आता अत्यंत महत्त्वाची न्यूज अशी सापडली आहे की एका विद्यार्थ्याने कम्प्युटर हॅक करून भरती परीक्षेत घोटाळा केला आहे. हा विद्यार्थी टॉपर आहेत आणि स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने हा घोटाळा उघड केला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती म्हणते की हा एक विद्यार्थी टॉपर आहे, परंतु असे बरेच उमेदवार टॉपर हे भरती परीक्षेमध्ये घोटाळे करून टॉपरला आलेले आहेत आणि त्यांचं सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे. तर अशा सर्वांचे घोटाळे उघड करावे आणि त्यानंतर यांच्यावर कारवाई करून यांना भरती परीक्षेतून बाद करावं, जेणेकरून जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांना आता भरती होण्याचा चान्स मिळेल. तसंच विद्यार्थी मित्र, आपलीसुद्धा राज्य सरकारला खूप कळकळीची विनंती आहे की राज्य सरकारने विद्यार्थ्यांवर कारवाई करावी ज्यांनी घोटाळे केली त्यांच्यावर, आणि जागा वाढ करावी, कारण की खूप मोठ्या प्रमाणामध्ये जागा रिक्त असल्यामुळं खूप दिवसापासून ही भरती झालेली नव्हती. त्यामुळे जागा वाढ करावी जेणेकरून कमी मार्कवालेसुद्धा उमेदवारांना भरती परीक्षेत भरती होण्याचा चान्स होईल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र ही न्यूज आहेत. एक विनंती करतो की चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अर्धवट व्हिडिओ सोडू नका, कुठंही व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्यवस्थित सर्व माहिती बघा, तरच तुम्हाला बातमी कळेल. शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्र, प्लीज शेवटपर्यंत बघा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तुम्ही बघू शकताय तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाची न्यूज आहे. तुम्ही बघू शकताय तलाठी भरतीत घोटाळ्याची व्याप्ती वाढली, लातूर येथील परीक्षा केंद्राच्या मालकांनी नातेवाईकाची टॉपर. तर अशा प्रकारे जे भरती परीक्षा झाली त्यामध्ये जे लोक कर्मचारी होते त्यांचेच जवळचे माणसं हे भरती परीक्षेमध्ये घोटाळे करून टॉपर असल्याच्या बातमी यापूर्वीसुद्धा आल्या होत्या आणि आता ही महत्त्वाची बातमी आहे. तसंच विद्यार्थी मित्र, पेपर फुटल्याचासुद्धा सर्वात मोठा धक्कादायक प्रकार आलेला आहे, त्या संदर्भातसुद्धा ही न्यूज आहेत. शेवटपर्यंत न्यूज बघा, आपण जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहेत. तर अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेत होतीच, पण आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आहेत, आपण फास्टमध्ये वाचूया, तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहेत. तलाठी भरती तुम्ही बघू शकता, लोकसत्ताची न्यूज आहे विद्यार्थी मित्र ही. नागपूर तलाठी भरतीसाठी 10 लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते, तर सरासरी 8 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती. अनेक कारणांनी तलाठी भरती चर्चेत होतीच, पण आता तलाठी भरती घोटाळ्याला निर्णायक वळण मिळाले आहेत. लातूरतील अख्खे केंद्र परीक्षा केंद्रच मॅनेज असल्याची माहिती समोर येत आहे. खाली बघूया आपण, तलाठी भरतीत 4600पेक्षा जास्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. TCS ION कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या. परीक्षेनंतर 5 जानेवारी 2024 रोजी सर्व उमेदवारांच्या गुणांचे सामान्यीकरण करून जिल्हानिहाय निवड याद्या जाहीर करण्यात आली होत्या. लातूर शहरातील गुरु कॉलनी ऑनलाईन परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याचे समोर आले आहेत. परीक्षा केंद्रातील कर्मचारी किंवा केंद्राचा मालक यात सहभागी असल्यास संशय निर्माण झाला आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे धाराशिव जिल्ह्यातील तलाठी भरतीत टॉपर असलेल्या काही उमेदवारांबाबत अनेक पुरावे होते. त्यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय याबाबत सविस्तर तक्रार दिली होती. परीक्षा देणाऱ्या उमेदवारांच्या कम्प्युटरचा ॲक्सेस इनी डेस्क टीम व्ह्यूअर किंवा तत्सम सॉफ्टवेअरचा वापर करून दुसऱ्या कॉम्प्युटरवर देण्यात आलेल्या तक्रारीत म्हणले होते. तलाठी भरतीत लातूर येथील परीक्षा केंद्रावरून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली होती, पण फक्त धाराशिव येथील टॉपर उमेदवारावर कारवाई झाली आहेत. परंतु इतर जिल्ह्यातील टॉपरसुद्धा यात सामील असल्याची याची चौकशी कधी, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने विचारला आहेत. त्या शिफ्टमधील 0.1% टॉपर उमेदवारांचे गुण सामान्यीकरण प्रक्रियेत वापरले गेले होते, पण आता टॉपर उमेदवारच घोटाळेबाज असल्यामुळे दिलेल्या गुणाच्या आधारे तलाठ्यांना नियुक्ती देणार. तरी
कशा असा सवाल उमेदवार विचारत आहे। सदर गैर प्रकाराचा तपास न्यायालयीन चौकशी समितीद्वारे करावा म्हणून याआधीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहेत। आता उच्च तंत्रज्ञानाने घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या पदभरतीचा तपास SIT द्वारे करावा अशी मागणी होत आहे। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र तलाठी भरती परीक्षा जी घोटाळा झाला त्याची चौकशी करून SIT मार्फत त्याची सर्व तपास करावा अशी उमेदवारांची मागणी होत आहे। आणि विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची न्यूज होती, कारण की तलाठी भरती परीक्षेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता। शासनाने त्या संदर्भामध्ये पुरावे द्या अशी मागणी केली होती, कारण की मागे ज्यावेळेस तलाठी भरतीमध्ये टॉपर विद्यार्थी आढळले त्यानंतर राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली आणि त्यानंतर विद्यार्थी मित्र फडणवीस साहेबांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितली होती की तुम्ही फक्त जे घोटाळा झाला आहे त्याचे पुरावे द्या, आम्ही त्या संदर्भामध्ये काहीतरी निकाल लावू। तर विद्यार्थी मित्र पुढे वाचो, तलाठी भरतीत लातूर येथील एक परीक्षा केंद्र त्या परीक्षा केंद्राच्या मालकानेच मॅनेज केले होते। वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान वापरून उमेदवारांचे पेपर सोडविले गेले आहेत। महाराष्ट्रातील तलाठी भरतीमधील अनेक जिल्ह्यातील टॉपर लातूर केंद्रावरून गैरप्रकार करून उत्तीर्ण झाले आहेत। परीक्षा केंद्राशी निगडीत व्यक्तीचा पुतण्या, बहीण आणि इतर नातेवाईकांना गैरप्रकार करून परीक्षा करण्यात आले आहेत, उत्तीर्ण करण्यात आले। आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील टॉपरबद्दल खुलासा केला आहेत। येत्या काळात इतर जिल्ह्यातील टॉपरबद्दल पुरावे सादर केले जातील। आमच्याकडे आता अनेक पुरावे असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहेत। इतका मोठा घोटाळा असतानाही आमच्याकडे आता अनेक पुरावे असून याबाबत आम्ही उच्च न्यायालयात याचिकासुद्धा दाखल केली आहेत। इतका मोठा घोटाळा झाला असताना महसूल विभाग घोटाळेबाजांना नियुक्ती देणार आहेत, त्यामुळे आता याची SIT चौकशी झाल्याशिवाय कोणालाही नियुक्ती देऊ नये अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समिती अध्यक्ष राहुल कवटेकर यांनी केली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे उघड केले आहेत। राज्यभरात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे पण घोटाळे होतात त्यावर हे लक्ष देत असतात आणि त्यांनीच आता हे सर्व याचिका दाखल करून उमेदवारांचे घोटाळे ओपन करा अशी मागणी केली, जसं SIT मार्फत चौकशी करावी अशी सुद्धा मागणी केली आहे। तसंच विद्यार्थी मित्र स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेच त्या सर्व याचिका दाखल केली आहेत। तसंच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीनेच तलाठीमध्ये जे टॉपर आहेत हे टॉपर शोधून काढले आहेत की हे टॉपर आहेत ज्यांनी मोठे घोटाळे केल्याचं आता सिद्ध होत आहेत। विद्यार्थी मित्र अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची न्यूज होती। तसंच तलाठी भरती संदर्भात दुसरी न्यूज आहे, आपण ते बघूया।